मराठवाडा दौऱ्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत. मनसैनिकांकडून राज ठाकरेंचं जोरदार स्वागत. कालच्या ठाण्यातील राड्यावरून राज ठाकरेंचा महाविकास आघाडीवर निशाणा. मराठवाडा दौऱ्यातही विघ्न उभं करण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप. राज ठाकरे गोंधळलेले नेते. मुख्यमंत्र्यांना फायदा व्हावा याकरता भाजपनं दोन्ही ठाकरेंमध्ये भांडण लावली. विजय वडेट्टीवारांची टीका. उद्धव ठाकरे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला तेव्हा पोलीस काय करत होते? जितेंद्र आव्हाडांचा सवाल. तर पोलिसांची चूक असल्याचंही वक्तव्य. मराठवाडा दौऱ्यामध्ये राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या. हे घडलं नसतं तर ठाण्यामध्ये त्याची प्रतिक्रिया आली नसती. मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य. राज्यामध्ये अशांतता निर्माण होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. राजकीय हल्ले होणं दुर्दैवी. योग्य भाषा न वापरल्यामुळे असं घडतंय. नीलम गोरेंची प्रतिक्रिया. ठाण्यामधील उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी राडा घालणाऱ्या मनसेच्या 44 कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गाड्यांवर हल्ला करणं, गोंधळ घालणं या प्रकरणी कारवाई. ठाण्यामध्ये काल झालेल्या राड्या प्रकरणी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये 2 वेगवेगळे गुन्हे दाखल. हल्ला करण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अविनाश जाधव मुख्य आरोपी. ठाण्याचे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांचं ठाकरे गटाला आव्हान. पुढच्या वेळी तुम्ही सांगाल तिथे तुम्ही सांगाल त्यावेळेस मी स्वतः येऊन आंदोलन करेल. अविनाश जाधवांचं वक्तव्य. मनोज जरांगेंनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरावं. जरांगेंनी 88 उमेदवार तरी उभे करावे. छगन भुजबळांचं मनोज जरांगेंना थेट आव्हान. छगन भुजबळांकडून मनोज जरांगेंचा नवा नेता म्हणून उल्लेख. तो नवा नेता मला 2 महिने शिव्या देत होता. बीडला त्यानं ओबीसी नेत्यांची घरं जाळली. नाव न घेता छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा. 54% ओबीसी आहेत हे जरांगे विसरतात. ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही आणि तसंच सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देणं शक्य नाही. छगन भुजबळांचं वक्तव्य. ओबीसींसाठी मी राजीनामा दिला होता. सांगलीमधील ओबीसी मेळाव्यातून छगन भुजबळांची माहिती. तर सत्ता येते आणि जाते, महाराष्ट्र राहिला पाहिजे. भुजबळांची भूमिका. सगळ्या सोयऱ्याच्या मागणीला आमचा विरोध. आरक्षणामुळे ओबीसी आणि मराठा बांधवांमध्ये फूट. ओबीसी मेळाव्यात गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य. ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलेलंच आहे. राहिलेल्या आरक्षणावरती डल्ला मारण्याचा जरांगेंचा प्रयत्न. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा आरोप. मनोज जरांगेंची जनजागृती शांतता रॅली आज पुण्यात. मराठा बांधवांकडून जरांगेंचं स्वागत. रॅलीमध्ये मराठा बांधवांचा जनसागर. मनोज जरांगेंची शांतता रॅली उद्या अहमदनगरमध्ये. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून तयारी सुरू. रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव सहभागी होतील. आयोजकांना विश्वास. मराठ्यांच्या अंगावरती घालण्याचा फडणवीसांचा प्लॅन. जरांगेंचा आरोप. तर आम्ही तुमचा सन्मान करतो मात्र फडणवीसांचे ऐकू नका. जरांगेंचा नारायण राणेंना सल्ला. मनोज जरांगे स्वतः मुख्यमंत्री झाले तरी सगळे सोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही. रक्ताचं नातं असेल तरच प्रमाणपत्र मिळणार. मनोज जरांगेंना अनिल बोंडेंनी पुन्हा डिवचलं. भटक्या विमुक्तांची जनगणना झाली पाहिजे. जोपर्यंत संख्या कळणार नाही तोपर्यंत सरकारसमोर प्रश्न कळणार नाहीत. शरद पवारांची मागणी. बार्शीमधील मेळाव्यामध्ये शरद पवारांच्या भाषणावेळी मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी. काळा कपडा दाखवत आंदोलकांचा गोंधळ. शरद पवार हे महाराष्ट्राचे नेते आहेत, हे मान्य करायला हवं. काळे झेंडे दाखवून न्याय मिळणार आहे का? त्यापेक्षा पवारांशी चर्चा केली तर मार्ग निघेल. जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य.
सोलापुरातील कुर्डुवाडीजवळ शरद पवारांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली. मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी. आंदोलकांनी गाडी अडवल्यावर शरद पवारांनी आरक्षणाला पाठिंबा असल्याचं सांगितलं. बार्शी दौऱ्यामध्ये शरद पवारांनी घेतली जुने सहकारी दिलीप सोपलांची भेट. 2019ला राष्ट्रवादीची साथ सोडत दिलीप सोपल शिवसेनेत सहभागी झाले. त्यानंतर आज शरद पवार आणि सोपल यांची भेट. बार्शीमध्ये शरद पवार आणि माजी आमदार प्रभावती झाडबुके यांची भेट. यावेळी प्रभावती झाडबुके यांनी पवारांना बांधली राखी. नांदेडमध्ये काँग्रेसच्या विभागीय बैठकीमध्ये मराठा बांधवांकडून घोषणाबाजी. काँग्रेसनं भूमिका स्पष्ट करावी आंदोलकांची मागणी. काही काळ गोंधळाचं वातावरण. महायुतीकडून विधानसभेसाठी राज्यातील पहिला उमेदवार घोषित. अजित पवारांकडून कागलचे उमेदवार म्हणून हसन मुश्रीफांच्या नावाची घोषणा. दोन बायका असल्यास लाडक्या बायकोला लाभ द्या. लाडकी बहीण योजनेबद्दल अजित पवारांसमोर हसन मुश्रीफांचं वादग्रस्त वक्तव्य. उद्या अजित पवारांचा मालेगाव धुळे दौरा. पवारांच्या मालेगाव दौऱ्यावेळी काळजी घेण्याच्या पोलिसांच्या सूचना. धोकादायक हालचाली सुरू असल्याची पोलिसांना माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कोल्हापुरामध्ये जळून खाक झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी. नाट्यगृह आधी जसं होतं तसंच पुन्हा उभारण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काँग्रेसचे दिवंगत आमदार PN पाटील यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. अकोल्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यामध्ये सुरक्षा यंत्रणेची चूक. फडणवीसांचा ताफा महामार्गावरती आला तरी सुरक्षा यंत्रणेचा ताफा मागच राहिला. चूक लक्षात आल्यानंतर पोलिसांची धावाधाव. महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचा प्रस्तावित नवा कारखाना गुजरातमध्ये जाणार नाही. स्वतः महिंद्रा यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. विरोधक जाणून बुजून खोटं नॅरेटिव्ह पसरवतायत. राज्यातील उद्योगांबद्दल देवेंद्र फडणवीसांचं भाष्य. अकोल्यामध्ये 4 नवे 5 आमदार निवडून आणायचे आहेत. अकोल्यामधील भाजपच्या महामेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. तर ठाकरे गटाचे नितीन देशमुख सध्या बाळापूरचे आमदार. भिवंडीमध्ये शिवसेनेच्या भगवा सप्ताहात खासदार बाळ्यामामा यांचा सन्मान. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर पाहण्याचं स्वप्न. बाळ्यामामा यांचं वक्तव्य. राहुल लोणीकर यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती. लोणीकर हे आधी भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. शिवसेना आमदार किशोर दराडे यांना पुणेकरांनी सुनावलं. कारमध्ये आमदार बसल्या तरी सायरन वाजवायला कुणी परवानगी दिली? पुणेकरांचा सवाल. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. आकाशवाणी आमदार निवासामध्ये स्लॅबचा काही भाग कोसळला. आमदार विक्रम सावंत यांच्या खोलीचा काही भाग कोसळल्याची माहिती. रूम बंद असल्यानं अनुचित प्रकार टळला. सांगलीच्या कवठे महांकाळमधील ठाकरे गटाचे नेते दिनकर पाटील यांच्या पुतळ्यावर गोळीबाराचा प्रयत्न. रिव्हॉल्वर लॉक झाल्यानं गोळीबाराचा प्रयत्न फसला. घटना सीसीटीव्हीत कैद. अमरावतीच्या मेळघाटामध्ये 30 फूट खोल नदीमध्ये वाहन कोसळलं. वाहनामध्ये 4 जण होते. माजी खासदार नवनीत राणांकडून अपघातग्रस्तांना मदत. राणांच्या कार्यकर्त्यांनी वाहनातील 4 वाचवलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज नांदेडमधील सचखंड गुरुद्वारामध्ये जात टेकला माथा. यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, सतीश पाटील यांची देखील उपस्थिती. ठाण्यातील घटनेचे कोल्हापुरातही पडसाद. मनसेनं फाडले ठाकरे गटाचे पोस्टर्स. लोकसभा निवडणुकीमधील अपयशाला रामदास कदम आणि योगेश कदम जबाबदार. नैतिक जबाबदारी स्वीकारून विधानसभा न लढवण्याचा निर्णय कदमांनी घ्यावा. भाजपचे जिल्हा सरचिटणीस भाऊ इतादे यांचं वक्तव्य. बीड विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच. भाजप पाठोपाठ शिंदे गटाचाही बीड मतदारसंघावरती दावा. शिंदे गटाकडून अनिल जगताप निवडणूक लढण्यावर ठाम.
भिवंडी लोकसभेमधील भिवंडी पश्चिम, शहापूर आणि मुरबाड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढवणार, खासदार सुरेश म्हात्रेंचा दावा. शिर्डीमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अब्दुल सत्तारांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन. राहता बाजार समितीमध्ये 10 कोटींच्या कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न. कुणी काहीही म्हटलं तरी राज्यामधील महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणारच. एकीकडे विरोध करायचा आणि दुसरीकडे फॉर्म भरून घ्यायचे अशी विरोधकांची भूमिका. आदिती तटकरेंचा टोला. लाडकी बहीण योजनेचा सर्वात जास्त लाभ हा विरोधक आमदार आणि खासदार घेत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचं वक्तव्य. सरकारनं पक्ष म्हणून नव्हे तर सर्वसामान्य जनतेच्या फायद्यासाठी योजना सुरू केली. रक्षा खडसेंकडून स्पष्ट. उद्या हिंगोलीमध्ये संतोष बांगर यांच्या नेतृत्वामध्ये कावड यात्रा निघणार. कावड यात्रेला मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्रीही उपस्थित राहणार. पुण्यामधील डेक्कन परिसरामध्ये आणखी एक ड्रंक अँड ड्राईव्हची घटना. दारू पिऊन कार चालवणारा शुभम गुप्ता पोलिसांच्या ताब्यात. गाडीच्या अवस्थेवरून गाडी आधी कुठेतरी धडकल्याची शक्यता. पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड. निगडीतील ओटा स्कीम इथे 12 ते 13 वाहनं अज्ञातांनी फोडली. या प्रकरणी 2 जणांना अटक. अहमदनगरमध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ. सध्या शहरामध्ये डेंग्यूचे 15 रुग्ण. या पार्श्वभूमीवर मनपा आरोग्य विभाग सतर्क. प्रत्येक प्रभागामध्ये धूर फवारणी, स्वच्छतेकडे लक्ष. उजनी धरणावरती तिरंग्याची विद्युत रोषणाई. उजनीच्या 16 दरवाजांमधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गावरती तिरंग्याचे रंग. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे बीडच्या नागापूरचा वाण प्रकल्प 100% भरला. प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाण नदी पात्रात. उल्हासनगरमध्ये ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई. महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे पाणी टंचाई आणि अनियमित पाणी पुरवठा या कृत्रिम पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त. कर्नाटकातील तुंगभद्रा धरणाच्या दरवाजाची साखळी अचानकपणे तुटली. धरणामधून 35,000 क्युसेकनं विसर्ग सुरू. धरणामधून 60 टीएमसी पाणी सोडल्यावरच दरवाजाची दुरुस्ती करता येणार. कणकवलीच्या बेळणेगड नदीमध्ये मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू. घटनेच्या 3 दिवसांनंतर युवकाचा मृतदेह सापडला. एबीपी माझाच्या बातमीनंतर पैलवान विजय डोईफोडे यांच्या मदतीचे हात. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही रुग्णालयात जाऊन घेतली भेट. पुण्यातील खड्ड्यांमुळे पैलवान विजयचा अपघात. पैलवान विजय डोईफोडेला वैद्यकीय उपचारांसाठी भाजप आमदार पंकजा मुंडेंकडून मदत. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं 1.5 लाख रुपये विजयच्या कुटुंबियांकडे सुपूर्द. एनसीबीकडून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश. उल्हासनगरमध्ये 75 किलो गांजा आणि 48,000 कोडीन बॉटल असा 2.25 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. 6 आरोपींना अटक. सांगलीच्या आमणापूरमध्ये चोरीच्या उद्देशानं फिरणाऱ्या 3 ग्रामस्थांकडून चोप. यानंतर ग्रामस्थांनी 3 केलं पोलिसांच्या स्वाधीन. भंडाऱ्याच्या सिहोरामध्ये चोरट्यांकडून एटीएम फोडण्याचा प्रयत्न. पैसे हाती न लागल्यानं चोरट्यांनी एटीएम मशीन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची केली तोडफोड. घटनेमध्ये बँक ऑफ इंडियाचं जवळपास 1.5 लाख रुपयांचं नुकसान. लातूरमध्ये नितेश राणेंविरोधामध्ये मराठा समाज आक्रमक. लातूर शहर आणि रेणापूर फाटा इथे राणेंविरोधात आंदोलन. राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं आंदोलकांकडून दहन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.